पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. 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 देवाने आपल्याला दिलेली दान आहे. देवाला बाप म्हणून हाक मारायला. आपण हाक मारू शकतो, आरोळी मारू शकतो. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही हाक मारू शकता. Praise the Lord. हालेलुया. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये त्याला हाक मारताना आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादाबद्दल लिहिलेलं आहे. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 10व्या अध्यायातील हालेलुया हालेलुया 12वा आणि 13वा वचन आता आपण ऐकूया. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही. यहुदी हेलेनी. प्रेज द लॉर्ड. इस्रायल लोक बोलताना यहुदी म्हणजे स्वतःचा लोक, स्वतः. हालेलुया. आणि हेलेनी म्हणजे ग्रीक भाषा बोलणारे लोक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे गैर यहुदी असे अर्थ. हालेलुया. संत पाऊल सांगत आहे, देवासमोर कुठल्याही भेदभाव नाही. कोण आहे, कुठलं आहे, काही आहे, काही फरक नाही. देवासाठी सगळे कोण आहेत? देवाची लेकरं आहेत. हालेलुया. आपण सुरुवातीपासून परत एकदा आपण वाचूया. हालेलुया. 12वा आणि 13वा वचन आपण उजवा हात वर करून या वचनाची घोषणा करूया. यहुदी व हेलेनी यांच्यामध्ये भेद नाही. कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्यांचा दावा करीतात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा दावा करील त्यांचे तारण होईल. हालेलुया. जे कोणी त्याचं नाव घेऊन त्याचा दावा करणार त्याचा तारण होईल. हालेलुया. नाव घ्यायचा प्रकार आहे. हालेलुया. कसला प्रेमाने तुम्ही नाव घेऊन हाक मारताय, कसला अंधकरणाने तुम्ही त्याचं नाव घेताय, त्यामध्ये फरक आहे. हालेलुया. पश्चात्तापी हृदयामध्ये परिवर्तन आणून, हालेलुया, जीवन प्रभूला समर्पण करून जर कोणी त्याचा नाव घेत बसले तर परमेश्वर त्यांना टाकणार नाही. परमेश्वराचा जवळचा अनुभव त्यांना मिळणार. हालेलुया. असे हाक मारणारे जे लोक आहेत त्यांच्यावर देवाचा जे संपत्ती आहे त्या संपत्तीचा वर्षाव देव करणार. हालेलुया. हालेलुया. देवाची संपत्ती कुठली आहे? पवित्र आत्मा. हालेलुया. तुम्ही मनापासून येशूला हाक मारत राहा, तुम्ही पवित्र आत्म्याने मारणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी फादर झाल्यानंतरच्या काळामध्ये माझ्याकडे गाडी वगैरे नव्हता. हालेलुया. अनेक दिवस 50, 55, 60 किलोमीटर वर चालायला देवाने मला कृपा दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हातामध्ये रोस्त्री घेत नमो हे कृपापूर्ण मरिया बोलत मी चालत होतो. प्रेज द लॉर्ड. कोणाला लाजायचा प्रश्न नाही.
हालेलुया. कोणाच्या डोक्यात काय विचार येणार, मी काही विचार केला नाही. हालेलुया. देवाने त्या काळामध्ये कृपा दिली, चप्पल वगैरे सोडायला, बिन चप्पलचा. हालेलुया. या रोसरी हातामध्ये घेत मी प्रार्थना करत, रोसरी प्रार्थना करत, नमो हे कृपापूर्ण मरिया बोलत मी फिरत होतो. हालेलुया. त्या काळामध्ये प्रत्येक नमो हे कृपापूर्ण मरिया द्वारे पवित्र आत्म्याचा अभिषेक मला मिळत राहिले. पवित्र आत्म्याचे दान, नमो हे कृपापूर्ण मरिया बोलताना, रोसरी प्रार्थना करताना पवित्र आत्म्याचे दान पाहिजे तसे एक एक देवाने मला देत राहिले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मरियेची स्तुती यापेक्षा प्रत्येक रोसरी प्रार्थना येशूचा गौरव आहे, आबावित्याचा गौरव आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जे कोणी मरियेला नमन करत आहे ते लोक आबावित्याने ज्यांना नमन केला त्यांचा नमन करत आहे. आबावित्याने गब्रिएल देवदूताला पाठवून दिले, तोच गब्रिएल दूताने नमो म्हणून बोलले. हालेलुया. इंग्लिश मध्ये हेल मेरी म्हणून बोलली. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तीच गोष्ट आपण आवे मरिया म्हणून बोलताना तीच गोष्ट बोलतो. हालेलुया. आबावित्याचा वाणी आहे ती. आबावित्याने बोललेली गोष्ट गब्रिएल देवदूताने पूर्ण केलेला आहे. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. पुत्र येशू ज्याच्या आज्ञा पाळत राहिले त्याच्या स्वाधीन स्वतःला करण्याचे प्रार्थना आहे रोसरी प्रार्थना. हालेलुया. पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे माता मरियाच्या पोटामध्ये आलेले बाळ येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. जे कोणी रोसरी प्रार्थना मनापासून करत आहे ते लोक पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकार करत आहे. मला जितके दान मिळालं ते सगळे दान मी कुठल्याही एका ठिकाणी प्रार्थनेत गेल्यावर मला मिळालेले नाही. हालेलुया. मी रोसरी प्रार्थना करताना माता मरिया द्वारे पवित्र आत्म्याने प्रभू येशूने मला दिलेले दान आहे. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. त्याचे नाव जे कोणी घेत आहे, त्याची जे कोणी स्तुती करत आहे, त्याला हाक मारत आहे, त्यांच्यावर पवित्र आत्मा म्हणजे संपत्ती आहे त्याचा देव वर्षाव करतात. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या कमरेच्या मध्य भागामध्ये असलेल्या एक त्रास कोणाचा तरी प्रभूने आता पूर्णपणे दूर केलेला आहे. हालेलुया. पायाच्या गुडघ्याला ऑपरेशनची गरज असलेली कोणाला तरी त्या ऑपरेशन टाळत परमेश्वर त्यांच्या गुडघ्याला एक आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. 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 कोणतरी एका व्यक्तीला येशू सांगत आहे, तू तुझे घर शुद्ध कर. तुझ्या घरामध्ये देवाच्या नावाला न शोभणारा काही वस्तू आहेत ते तू घेऊन फेकून दे. हालेलुया. कोणतरी इकडे तिकडे दिलेले काही वस्तू वगैरे आपल्याकडे कधी कधी आपण ठेवतो. हालेलुया. पवित्र ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे, कोणतरी दिलेले वस्तू सोना आहे म्हणून, कोणतरी दिलेले वस्तू चांदी आहे म्हणून चांदी सोन्याकडे बघत चुकीच्या वस्तू काही ठेवायचे ते फेकून द्या.
हालेलुया. जरी ते सोन्याचं असो चांदीचं असो, हालेलुया. विकून टाकायचं तर विकून टाकलं तरी चालते, तरी जवळ नाही ठेवायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पायाचा, हाताचा वगैरे नख चावण्याचा एक चुकीचा सवय असलेली कोणतरी एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला येशूने त्या बंधनातून पूर्णपणे सोडून सुटका दिलेला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.